मित्रांनो, जे विद्यार्थी 2026 मध्ये महाराष्ट्र BPED CET देणार आहेत, अशा विद्यार्थ्यांसाठी आपण करंट अफेअर्सची सीरीज सुरू केली आहे. आजच्या या व्हिडिओमध्ये आपण नोव्हेंबर महिन्यामधील उर्वरित महत्त्वाचे MCQ पाहणार आहोत. सोबतच विद्यार्थी मित्रांनो, MCQ डिस्कस करत असताना त्या MCQच्या मागची पार्श्वभूमी सुद्धा आपण पाहणार आहोत. तर हॅलो विद्यार्थी मित्रांनो, मी तुमचा एज्युकेटर अरविंद आणि तुमचं स्वागत आहे ग्लोबल ऑनलाईन मध्ये. तर मित्रांनो, महाराष्ट्र BPED CET 2026 साठी असणारी जी लाईव्ह बॅच आहे ती ग्लोबल ऑनलाईन मध्ये 1 जानेवारी पासून सुरू होत आहे. या बॅच मध्ये तुम्हाला डेली लाईव्ह क्लासेस दिले जातात. सोबतच विद्यार्थी मित्रांनो, जर तुम्हाला डेली लाईव्ह क्लासेस अटेंड करणं पॉसिबल नसेल तर रेकॉर्डेड व्हिडिओ लेक्चर्सच्या माध्यमातून सुद्धा तुम्ही या परीक्षेचं प्रिपरेशन करू शकता. संपूर्ण अभ्यासक्रमाच्या अपडेटेड नोट्स असतील, 50 पेक्षा अधिक मॉक टेस्ट आणि 2000 पेक्षा अधिक MCQ सुद्धा तुम्हाला या बॅच मध्ये दिले जातील. तर बॅचला जॉईन करण्यासाठी स्क्रीनवरती दिलेल्या नंबरवरती व्हॉट्सअप करा किंवा प्ले स्टोअर वरती जाऊन तिथेही ग्लोबल ऑनलाईन ऍप मध्ये महाराष्ट्र BPED CET 2026 हा कोर्स तुम्ही जॉईन करू शकता. तर लवकरात लवकर या बॅचला जॉईन करा आणि महाराष्ट्रातल्या टॉपच्या BPED कॉलेजमध्ये ऍडमिशन घेण्याची तयारी आत्ताच सुरू करा. प्रश्न आहे, विच स्टेट हॅज अचीव्ड द जॉग्राफिकल इंडिकेशन दॅट इज GI टॅग फॉर द ट्रेडिशनल ब्लेड दाओ. पारंपरिक दाओ या ब्लेडसाठी GI टॅग कोणत्या राज्याला मिळाला आहे? ऑप्शन्स आहेत अरुणाचल प्रदेश, आसाम, मणिपूर आणि नागालँड. तर विद्यार्थी मित्रांनो, अरुणाचल प्रदेशच्या दाओला GI टॅग मिळाला आहे. तो त्याच्या सांस्कृतिक व कारागिरी मूल्याची ओळख करून देतो. Arunachal Pradesh traditional blade Dao has received the GI tag. It recognizes its cultural and artisan value. त्यामुळे या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे ऑप्शन ए, अरुणाचल प्रदेश. पुढचा प्रश्न आहे, विच सिटी इज द व्हेन्यू ऑफ अ वर्ल्ड बॉक्सिंग क्लब फायनल 2025? वर्ल्ड बॉक्सिंग क्लब फायनल 2025 कोणत्या शहरात आयोजित करण्यात आले? ऑप्शन्स दिलेले आहेत लखनौ, ग्रेटर नोएडा, हैदराबाद आणि चेन्नई. तर विद्यार्थी मित्रांनो, वर्ल्ड बॉक्सिंग कप फायनल्स 2025 ग्रेटर नोएडामध्ये झाले. भारताने ऐतिहासिक कामगिरी या स्पर्धेमध्ये नोंदवली. त्यामुळे या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे ऑप्शन बी. वर्ल्ड बॉक्सिंग कप फायनल्स 2025 वॉज हेल्ड इन ग्रेटर नोएडा. इंडिया रेकॉर्डेड अ हिस्टोरिक मेडल परफॉर्मन्स. सो द करेक्ट आन्सर विल बी ऑप्शन बी, ग्रेटर नोएडा. पुढचा प्रश्न आहे, इंडिया लॉन्च्ड द ACITI पार्टनरशिप विथ विच कंट्रीज? भारताने ACITI पार्टनरशिप कोणत्या देशांसोबत सुरू केली? ऑप्शन्स आहेत ऑस्ट्रेलिया व कॅनडा, USA व कॅनडा, जपान व ऑस्ट्रेलिया आणि USA व जपान. तर विद्यार्थी मित्रांनो, ACITI पार्टनरशिप ऑस्ट्रेलिया आणि कॅनडा सोबत सुरू करण्यात आली आहे. ती तंत्रज्ञान आणि नवोपक्रम सहकार्यावरती केंद्रित आहे. ACITI पार्टनरशिप वॉज लॉन्च्ड विथ ऑस्ट्रेलिया and Canada. It focuses on technology and innovation cooperation. त्याच्यामुळे या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे ऑप्शन ए, ऑस्ट्रेलिया आणि कॅनडा. पुढचा प्रश्न आहे, कॉन्स्टिट्यूशन डे इज ऑब्झर्व्ड ऑन विच डे? संविधान दिन कोणत्या दिवशी साजरा केला जातो? ऑप्शन्स आहेत नोव्हेंबर 26, नोव्हेंबर 27, नोव्हेंबर 28 आणि नोव्हेंबर 29. तर विद्यार्थी मित्रांनो, संविधान दिन 26 नोव्हेंबर रोजी साजरा केला जातो. या दिवशी भारतीय संविधान स्वीकारण्यात आले होते. कॉन्स्टिट्यूशन डे इज ऑब्झर्व्ड ऑन 26 नोव्हेंबर. इट मार्क्स द अडॉप्शन ऑफ द इंडियन कॉन्स्टिट्यूशन. त्यामुळे या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे ऑप्शन ए, नोव्हेंबर 26. पुढचा प्रश्न आहे, व्हॉट इज द नेम ऑफ द स्कीम अप्रूव्ड टू प्रमोट रेअर अर्थ मॅग्नेट मॅन्युफॅक्चरिंग इन इंडिया? भारतामध्ये रेअर अर्थ मॅग्नेट उत्पादनाला चालना देण्यासाठी कोणती योजना मंजूर झाली आहे? ऑप्शन्स आहेत नॅशनल मॅग्नेट मिशन, PLI फॉर क्रिटिकल मिनरल्स, स्कीम टू प्रमोट मॅन्युफॅक्चरिंग ऑफ सिंटर्ड रेअर अर्थ परमनंट मॅग्नेट्स आणि ऑप्शन डी, आत्मनिर्भर मॅग्नेट योजना. तर ही योजना रेअर अर्थ परमनंट मॅग्नेटच्या उत्पादनाला चालना देते आणि आयातीवरती असणारं अवलंबन कमी करणं हा या योजनेचा उद्देश आहे. त्यामुळे या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे ऑप्शन सी, स्कीम टू प्रमोट मॅन्युफॅक्चरिंग ऑफ सिंटर्ड रेअर अर्थ परमनंट मॅग्नेट, बिकॉज द स्कीम प्रमोट्स manufacturing of sintered rare earth permanent magnet. It aims to reduce import dependence. पुढचा प्रश्न आहे, where was India's first AI film festival launched? भारताचा पहिला AI film festival कुठे सुरू करण्यात आला? ऑप्शन्स आहेत उत्तर प्रदेश, गोवा, महाराष्ट्र आणि कर्नाटका. तर भारताचा पहिला AI film festival गोव्यात सुरू झाला.
तो IFFI दरम्यान आयोजित करण्यात आला होता. So India's first AI film festival was launched in Goa. It was organized during IFFI. त्यामुळे या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे ऑप्शन बी, गोवा. पुढचा प्रश्न आहे, हाऊ मेनी मेडल्स डिड इंडिया विन इन अ शूटिंग ॲट द 2025 डिफलिम्पिक्स? 2025 डिफलिम्पिक्स मध्ये शूटिंग मध्ये भारताने किती पदके जिंकली? ऑप्शन्स आहेत 15, 16, 18 आणि 20. तर 2025 डिफलिम्पिक्स मध्ये भारताने शूटिंग मध्ये 16 पदके जिंकली. शूटिंग मध्ये सर्वाधिक पदके भारताला इथे मिळाली आहेत. So India won 16 medals in shooting at the 2025 Deaflympics. Shooting contribute the highest medal count. त्यामुळे या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे ऑप्शन बी, 16. पुढचा प्रश्न आहे, व्हॉट इज द IUCN स्टेटस ऑफ द क्युबन गार? क्युबन गार ची IUCN स्थिती काय आहे? So Cuban gar is classified as a critically endangered. It faces a high risk of extinction. Cuban gar ची IUCN स्थिती ही क्रिटिकली एंडेंजर्ड आहे कारण त्याच्या नामशेष होण्याचा धोका जास्त आहे. त्यामुळे या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे ऑप्शन बी, क्रिटिकली एंडेंजर्ड. पुढचा प्रश्न आहे, सिरपूर आर्किओलॉजिकल साइट इज लोकेटेड इन विच स्टेट? सिरपूर आर्किओलॉजिकल साइट कोणत्या राज्यात आहे? ऑप्शन्स आहेत कर्नाटका, ओडिशा, झारखंड आणि छत्तीसगड. तर विद्यार्थी मित्रांनो, सिरपूर आर्किओलॉजिकल साइट छत्तीसगडमध्ये आहे. त्याला युनेस्को साठी नामांकन दिले जात आहे. सो सिरपूर आर्किओलॉजिकल साइट इज लोकेटेड इन छत्तीसगड. इट इज बिंग प्रिपेअर्ड फॉर युनेस्कोज नॉमिनेशन. त्यामुळे या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे ऑप्शन डी, छत्तीसगड. पुढचा प्रश्न आहे, विच स्टेट लॉन्च द प्रेरणा स्कीम फॉर क्लास 10 स्टुडंट? प्रेरणा योजना कोणत्या राज्याने सुरू केली? ऑप्शन्स आहेत त्रिपुरा, नागालँड, आसाम आणि मणिपूर. तर प्रेरणा योजना आसाम राज्याने सुरू केली आहे. यामध्ये विद्यार्थ्यांना मासिक आर्थिक मदत दिली जाते. सो आसाम लॉन्च द प्रेरणा स्कीम फॉर क्लास 10 स्टुडंट. इट प्रोव्हाइड्स मंथली फायनान्शियल सपोर्ट. त्यामुळे या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे ऑप्शन सी, आसाम. पुढचा प्रश्न आहे, व्हॉट इज द नेम ऑफ इंडियाज फर्स्ट मॅन्ड डीप सी मिशन? भारताची पहिली मॅन्ड डीप सी मोहीम कोणती आहे? तर विद्यार्थी मित्रांनो, समुद्रयान ही भारताची पहिली मॅन्ड डीप सी मोहीम आहे. ती खोल समुद्र संशोधनासाठी वापरली जाते. तर ही मोहीम खोल समुद्र संशोधनासाठी आहे. तो समुद्रयान इज इंडियाज फर्स्ट मॅन्ड डीप सी मिशन. इट एम टू एक्सप्लोर डीप सी ओशन रिसोर्सेस. त्यामुळे या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे ऑप्शन बी, समुद्रयान. पुढचा प्रश्न आहे, नॅशनल मिशन फॉर मेंटरिंग इज अ फ्लॅगशिप इनिशिएटिव्ह ऑफ विच मिनिस्ट्री? नॅशनल मिशन फॉर मेंटरिंग कोणत्या मंत्रालयाची प्रमुख योजना आहे? ऑप्शन्स आहेत मिनिस्ट्री ऑफ वुमन्स अँड चाइल्ड डेव्हलपमेंट, महिला व बालविकास मंत्रालय, मिनिस्ट्री ऑफ सोशल जस्टिस, सामाजिक न्याय मंत्रालय, मिनिस्ट्री ऑफ लेबर, कामगार मंत्रालय, मिनिस्ट्री ऑफ एज्युकेशन, शिक्षण मंत्रालय. तर नॅशनल मिशन फॉर मेंटरिंग ही शिक्षण मंत्रालयाची प्रमुख योजना आहे. ती शिक्षक मार्गदर्शनावरती लक्ष केंद्रित करते. So this is a flagship initiative of the Ministry of Education. It focuses on mentoring teachers. त्यामुळे या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे ऑप्शन डी, मिनिस्ट्री ऑफ एज्युकेशन. पुढचा प्रश्न आहे, where was the 34th session of the International Maritime Organization held? The 34th इंटरनॅशनल मेरीटाईम ऑर्गनायझेशन ची 34वी बैठक कुठे झाली? ऑप्शन्स आहेत पॅरिस, रोम, लंडन आणि बीजिंग. तर विद्यार्थी मित्रांनो, इंटरनॅशनल मेरीटाईम ऑर्गनायझेशनची बैठक लंडन मध्ये झाली. भारत या परिषदेत पुन्हा निवडून आला. So the 34th IMO session was held in London. India was re-elected to the IMO Council. त्यामुळे या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे ऑप्शन सी, लंडन. पुढचा प्रश्न आहे, व्हॉट इज द नेम ऑफ अ प्रोजेक्ट टू डिजिटलाइज स्टेट अँड UT's लेजिस्लेचर्स? राज्य व केंद्रशासित प्रदेशांच्या विधानमंडळाचे डिजिटलीकरण करणारा प्रकल्प कोणता आहे? ऑप्शन्स आहेत डिजिटल असेंब्ली मिशन, ई पार्लमेंट प्रोजेक्ट, स्मार्ट विधान स्कीम, नॅशनल ई विधान ऍप्लिकेशन. तर नॅशनल ई विधान ऍप्लिकेशन विधिमंडळाचे डिजिटलीकरण करते. वन नेशन वन ऍप्लिकेशन ही संकल्पना यामध्ये आहे. So national e-Vidhan application aim to digitalize legislature. It follows the one nation one application approach. त्यामुळे या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे ऑप्शन डी, नॅशनल ई-विधान ऍप्लिकेशन. पुढचा प्रश्न आहे, which institution launched the digital platform INDAP for MSMEs? MSME साठी INDAP डिजिटल प्लॅटफॉर्म कोणत्या संस्थेने सुरू केला? ऑप्शन्स आहेत सिडबी, NIRDC, NIMSME आणि CII.
तर विद्यार्थी मित्रांनो, इंडॅप प्लॅटफॉर्म NIRDC ने सुरू केला तो MSME साठी सिंगल विंडो सेवा देतो. सो द इंडॅप वॉज लॉन्च्ड बाय NIRDC. इट इज अ सिंगल विंडो डिजिटल प्लॅटफॉर्म फॉर MSMEs. त्यामुळे या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे ऑप्शन बी, NIRDC. पुढचा प्रश्न आहे, Where was the 46th annual conference of IASP held? IASP ची 46वी वार्षिक परिषद कुठे झाली? ऑप्शन्स आहेत कोलकाता, चेन्नई, मुंबई, न्यू दिल्ली. तर IASP ची 46वी वार्षिक परिषद कोलकात्यात झाली. लोकसंख्यात्मक विकासावरती ही परिषद केंद्रित होती. सो द 46th IASP conference was held in Kolkata. It focused on demographic drivers of growth. त्यामुळे या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे ऑप्शन ए, कोलकाता. पुढचा प्रश्न आहे, विच स्टेट लॉन्च्ड इंडियाज फर्स्ट वुमन्स वेलनेस ऑन अ व्हील इनिशिएटिव्ह? वुमन्स वेलनेस ऑन अ व्हील ही भारतातील पहिली योजना कोणत्या राज्याने सुरू केली? ऑप्शन्स आहेत तामिळनाडू, महाराष्ट्र, कर्नाटका आणि केरला. तर विद्यार्थी मित्रांनो, तामिळनाडूने वुमन्स वेलनेस ऑन अ व्हील्स योजना सुरू केली आहे. महिलांसाठी मोबाईल आरोग्य सेवा देणे हा या योजनेचा उद्देश आहे. त्यामुळे या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे ऑप्शन ए, तामिळनाडू. बिकॉज तामिळनाडू लॉन्च इंडियाज फर्स्ट वुमन्स वेलनेस ऑन अ व्हील इनिशिएटिव्ह. इट प्रोव्हाइड्स मोबाईल हेल्थ केअर सर्व्हिस फॉर अ वुमन. पुढचा प्रश्न आहे, हु बिकम इंडियाज फर्स्ट पॅरा ॲथलीट सिलेक्टेड फॉर एबल बॉडीड इंटरनॅशनल कॉम्पिटिशन? सक्षम खेळाडूंच्या आंतरराष्ट्रीय स्पर्धेसाठी निवड झालेली भारताची पहिली पॅरा खेळाडू कोण? ऑप्शन्स आहेत हरविंदर सिंग, शीतल देवी, राकेश कुमार, दीपिका कुमारी. तर विद्यार्थी मित्रांनो, शीतल देवी ही सक्षम खेळाडूंच्या आंतरराष्ट्रीय स्पर्धेसाठी निवड झालेली पहिली भारतीय पॅरा खेळाडू आहे. ती तिरंदाजी स्पर्धेत सहभागी होणार आहे. त्यामुळे या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे ऑप्शन ब, शीतल देवी. बिकॉज शीतल देवी बिकम द फर्स्ट इंडियन पॅरा ॲथलीट सिलेक्टेड फॉर अन एबल बॉडीड इंटरनॅशनल इव्हेंट. शी विल कॉम्पीट इन आर्चरी. पुढचा प्रश्न आहे, विच ऑर्गनायझेशन रिलीज्ड द ग्लोबल कूलिंग वॉच रिपोर्ट 2025? ग्लोबल कूलिंग वॉच रिपोर्ट 2025 कोणत्या संस्थेने प्रसिद्ध केला? ऑप्शन्स आहेत UNDP, UNEP, WMO आणि वर्ल्ड बँक. तर ग्लोबल कूलिंग वॉच रिपोर्ट 2025 हा UNEP ने प्रसिद्ध केला आहे. यात वाढत्या वैश्विक किमान तापमानावरती प्रकाश टाकण्यात आलेला आहे. So the global cooling watch report 2025 was released by UNEP. It highlights the rising global cooling demand. त्यामुळे या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे ऑप्शन बी, UNEP. पुढचा प्रश्न आहे, व्हॉट वॉज इंडियाज अनएम्प्लॉयमेंट रेट इन Q2 ऑफ 2025? 2025च्या दुसऱ्या तिमाहीत भारताचा बेरोजगारी दर किती होता? ऑप्शन्स आहेत 4.8%, 5.2%, 5.4% आणि 6%. तर 2025च्या दुसऱ्या तिमाहीत भारताचा बेरोजगारी दर 5.2% होता. ही माहिती सांख्यिकी मंत्रालयाने दिली आहे. सो इंडियाज अनएम्प्लॉयमेंट रेट इन Q2 ऑफ 2025 वॉज 5.2%. द डेटा वॉज रिलीज्ड बाय मिनिस्ट्री ऑफ स्टॅटिस्टिक्स. त्यामुळे या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे ऑप्शन बी, 5.2%. पुढचा प्रश्न आहे, विच स्टेट एमर्ज्ड ॲज अ टॉप अचीवर इन एज ऑफ डुईंग बिझनेस 2024? एज ऑफ डुईंग बिझनेस 2024 मध्ये टॉप अचीवर ठरलेले राज्य कोणते? ऑप्शन्स आहेत केरला, गुजरात, ओडिशा आणि झारखंड. तर एज ऑफ डुईंग बिझनेस 2024 मध्ये केरळ राज्य टॉप अचीवर ठरले आहे. ही क्रमवारी DPIIT अंतर्गत प्रसिद्ध करण्यात आली. So Kerala emerged as a top achiever in Ease of Doing Business 2024. The ranking were released under BRAP by DPIIT. त्यामुळे या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे ऑप्शन ए, केरला. पुढचा प्रश्न आहे, विच स्टेट्स पोल्युशन कंट्रोल बोर्ड हॅज कंडक्टेड इंडियाज फर्स्ट प्लास्टिक वेस्ट ब्रँड ऑडिट 2025? भारताची पहिली प्लास्टिक वेस्ट ब्रँड ऑडिट 2025 कोणत्या राज्याच्या प्रदूषण नियंत्रण मंडळाने केली आहे? ऑप्शन्स आहेत पंजाब, हरियाणा, उत्तर प्रदेश आणि गुजरात. तर पंजाब प्रदूषण नियंत्रण मंडळाने भारताची पहिली प्लास्टिक वेस्ट ब्रँड ऑडिट 2025 केली. या ऑडिटमधून पुनर्वापर न होणाऱ्या प्लास्टिकचे प्रमुख उत्पादक ओळखले गेले. So the Punjab Pollution Control Board conducted India's first plastic waste brand audit 2025. The audit identified major contributors to non-recyclable plastic waste. त्यामुळे या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे ऑप्शन ए, पंजाब. नेक्स्ट क्वेश्चन आहे, व्हॉट इज द थीम ऑफ 44th इंडियाज इंटरनॅशनल ट्रेड फेअर IITF 2025? 44व्या
इंडिया इंटरनॅशनल ट्रेड फेअर IITF 2025 ची संकल्पना काय आहे? ऑप्शन्स आहेत मेक इन इंडिया, डिजिटल इंडिया, एक भारत श्रेष्ठ भारत, विकसित भारत 2047. IITF 2025 ची संकल्पना एक भारत श्रेष्ठ भारत आहे. ही संकल्पना राष्ट्रीय एकता आणि समावेशक विकास दर्शवते. द थीम ऑफ IITF 2025 इज एक भारत श्रेष्ठ भारत. इट हायलाइट्स नॅशनल युनिटी अँड इन्क्लुसिव्ह डेव्हलपमेंट. त्यामुळे या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे ऑप्शन सी, एक भारत श्रेष्ठ भारत. नेक्स्ट क्वेश्चन आहे विच ऑर्गनायझेशन हॅज डेव्हलप्ड मॅन पोर्टेबल ऑटोनॉमस अंडरवॉटर व्हेकल MPAUV. मॅन पोर्टेबल ऑटोनॉमस अंडरवॉटर व्हेकल कोणत्या संस्थेने विकसित केली आहे? तर DRDOने MPAUV विकसित केली आहे. या वाहनाचा उपयोग समुद्रातील स्फोटक शोधण्यासाठी केला जातो. So DRDO developed MPAUVs for mine detection mission. These vehicles use sonar and AI-based target recognition. त्यामुळे या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे ऑप्शन ए, DRDO. पुढचा प्रश्न आहे व्हॉट इज द IUCN स्टेटस ऑफ द एशियाटिक कॅरकल? एशियाटिक कॅरकलची IUCN स्थिती काय आहे? ऑप्शन्स आहेत एंडेंजर्ड, क्रिटिकली एंडेंजर्ड, वल्नरेबल आणि लीस्ट कन्सर्न. तर एशियाटिक कॅरकलची IUCN स्थिती ही लीस्ट कन्सर्न आहे. तो अलीकडेच राजस्थानमध्ये आढळून आला. एशियाटिक कॅरकल इज लिस्टेड ॲज अ लीस्ट कन्सर्न बाय IUCN. इट वॉज रिसेंटली स्पॉटेड इन राजस्थान. त्यामुळे या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे ऑप्शन डी, लीस्ट कन्सर्न. पुढचा प्रश्न आहे विच स्टेट विल होस्ट द इंटरनॅशनल फिल्म फेस्टिवल ऑफ इंडिया 2025? इंटरनॅशनल फिल्म फेस्टिवल ऑफ इंडिया 2025 कोणत्या राज्यात होणार आहे? ऑप्शन्स आहेत कर्नाटका, गोवा, महाराष्ट्र, तामिळनाडू. तर मित्रांनो, इंटरनॅशनल फिल्म फेस्टिवल ऑफ इंडिया 2025 चे आयोजन गोव्यात होणार आहे. हा दक्षिण आशियातील FIAPF मान्यता प्राप्त महोत्सव आहे. The International Film Festival of India 2025 will be hosted in Goa. It is South Asia's only FIAPF accredited film festival. त्यामुळे या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे ऑप्शन बी, गोवा. पुढचा प्रश्न आहे द ट्रेड इंटेलिजन्स अँड अनालिसिस पोर्टल वॉज लॉन्च्ड बाय विच मिनिस्ट्री? ट्रेड इंटेलिजन्स अँड अनालिटिक्स पोर्टल कोणत्या मंत्रालयाने सुरू केला? ऑप्शन्स आहेत मिनिस्ट्री ऑफ फायनान्स, मिनिस्ट्री ऑफ कॉमर्स अँड इंडस्ट्री, मिनिस्ट्री ऑफ एक्सटर्नल अफेअर्स, मिनिस्ट्री ऑफ इलेक्ट्रॉनिक्स अँड IT. तर मित्रांनो, TIA पोर्टल वाणिज्य व उद्योग मंत्रालयाने सुरू केलं आहे. ते व्यापार विषयक डेटा विश्लेषणासाठी वापरले जाते. द TIA पोर्टल वॉज लॉन्च्ड बाय द मिनिस्ट्री ऑफ कॉमर्स अँड इंडस्ट्रीज. इट प्रोव्हाइड्स डेटा ड्रिव्हन इनसाइट्स ऑन इंडियाज ट्रेड. त्यामुळे या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे ऑप्शन बी, मिनिस्ट्री ऑफ कॉमर्स अँड इंडस्ट्री, वाणिज्य व उद्योग मंत्रालय. पुढचा प्रश्न आहे विच टू कंट्रीज विल होस्ट द 2026 ICC U19 मेन्स क्रिकेट वर्ल्ड कप? 2026 ICC अंडर-19 मेन्स क्रिकेट वर्ल्ड कप कोणती दोन देश आयोजित करणार आहेत? ऑप्शन आहेत साऊथ आफ्रिका, नामिबिया, झिम्बाब्वे, नामिबिया, श्रीलंका, झिम्बाब्वे, UAE आणि झिम्बाब्वे. तर 2026 चा ICC अंडर-19 विश्वचषक झिम्बाब्वे आणि नामिबिया आयोजित करणार आहेत. या स्पर्धेत 16 संघ सहभागी होतील. द 2026 ICC अंडर-19 वर्ल्ड कप विल बी होस्टेड बाय झिम्बाब्वे अँड नामिबिया. द टुर्नामेंट विल फीचर 16 टीम्स. त्यामुळे या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे ऑप्शन बी, झिम्बाब्वे अँड नामिबिया. पुढचा प्रश्न आहे रत्नमहल वाईल्ड लाईफ सँक्च्युरी इज लोकेटेड इन विच स्टेट? रत्नमहल वाईल्ड लाईफ सँक्च्युरी कोणत्या राज्यात आहे? ऑप्शन्स आहेत कर्नाटका, महाराष्ट्र, बिहार आणि गुजरात. तर रत्नमहल वाईल्ड लाईफ सँक्च्युरी गुजरातमध्ये आहे. येथे स्लॉथ बेअरची संख्या जास्त आहे. रत्नमहल वाईल्ड लाईफ सँक्च्युरी लोकेटेड इन गुजरात. इट इज ऑल्सो नोन फॉर इट्स स्लॉथ बेअर पॉप्युलेशन. त्यामुळे या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे ऑप्शन डी, गुजरात. नेक्स्ट क्वेश्चन आहे वर्ल्ड टेलिव्हिजन डे इज ऑब्झर्व्ड ऑन विच डे? वर्ल्ड टेलिव्हिजन डे कोणत्या दिवशी साजरा केला जातो? ऑप्शन्स आहेत नोव्हेंबर 18, नोव्हेंबर 19, नोव्हेंबर 20 आणि नोव्हेंबर 21. तर वर्ल्ड टेलिव्हिजन डे 21 नोव्हेंबर रोजी साजरा केला जातो. टीव्हीच्या सामाजिक भूमिकेची दखल घेण्यासाठी हा दिवस आहे. वर्ल्ड टेलिव्हिजन डे इज ऑब्झर्व्ड ऑन 21st of November. इट रेकग्नाइजेस टेलिव्हिजन्स रोल इन कम्युनिकेशन अँड अवेअरनेस. पुढचा प्रश्न आहे वेस्ट सेती हायड्रो पॉवर प्रोजेक्ट इज लोकेटेड इन विच कंट्री? वेस्ट सेती हायड्रो पॉवर प्रोजेक्ट कोणत्या देशात आहे? ऑप्शन्स आहेत नेपाळ, म्यानमार, भूतान आणि बांगलादेश.
तर विद्यार्थी मित्रांनो, वेस्ट सेती हायड्रो पॉवर प्रोजेक्ट नेपाळमध्ये आहे. हा स्टोरेज बेस्ड जलविद्युत प्रकल्प आहे. तर विद्यार्थी मित्रांनो, हे होते महाराष्ट्र बीपीएड सीईटी साठी महत्त्वाचे असे करंट अफेअर्स मधले काही महत्त्वाचे एमसीक्यू. ही सीरीज अशी सुरू राहणार आहे, त्यामुळे ग्लोबल ऑनलाईनला आत्ताच सबस्क्राईब करून ठेवा. सोबतच विद्यार्थी मित्रांनो, आमची जी लाईव्ह बॅच 1 जानेवारीपासून सुरू होत आहे, त्या बॅचला जॉईन करायला विसरू नका. तर भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत परीक्षेची तयारी सुरूच ठेवा. थँक यू.